स्वातंत्र्याची ध्वजा फडकते सूर्य तळपतो प्रगतीचा, स्वातंत्र्याची ध्वजा फडकते सूर्य तळपतो प्रगतीचा, भारतभूमीच्या पराक्रमाला मुजरा या महाराष्ट्राच्या लेकीचा, मुजरा या महाराष्ट्राच्या लेकीचा. ना जातीसाठी लढले ना धर्मासाठी लढले, शूर भारतीय वीर फक्त देशासाठीच लढले. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्यासमोर बसलेल्या सहसत्या, रक्ताचा तरुण व तडफदार देशाचा भावी शिलेदार यांना माझा नमस्कार. आज 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन. हा दिवस भारताच्या प्रत्येक नागरिकांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. अशा या क्रांतिकारी शुभ दिनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन. स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी येथे आपण सर्वजण जमलो आहोत. भारत या शब्दातील भा म्हणजे देश, र म्हणजे रममान झालेला, त्याचा तर रममान झालेला देश. या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या गावच्या प्रथम नागरिक स्वातंत्र्याचा 79वा वर्धापन दिन तसेच 80वा स्वातंत्र्य दिन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळी सागज येथील या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण समारंभासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या पंचायत सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, माजी उपसरपंच, ग्रामपंचायत कार्यालयाचे सर्व सन्माननीय सदस्य, आपल्या गावचे ग्रामसेवक साहेब, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्याचबरोबर आपल्या गावचे पोलीस पाटील, तंटमुक्तीचे अध्यक्ष, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले पत्रकार, त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे वैजापूर तालुका अध्यक्ष, गावातील सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व सदस्य, त्याचबरोबर आरोग्य सेवक, अंगणवाडी कर्मचारी, मदतनीस, शालेय पोषण आहार कर्मचारी, स्वयंपाकी मदतनीस, त्याचबरोबर गावातील सर्व शिक्षणप्रेमी नागरिक, सर्व पालक वर्ग, गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक, भजनी मंडळ, आपल्या गावचे पोलीस पाटील, त्याचबरोबर तंटमुक्तीचे अध्यक्ष. म्हणजेच भारत होय. आपल्या भारत देशामध्ये 3 सण राष्ट्रीय सण म्हणून साजरे केले जातात. पहिला प्रजासत्ताक दिन, दुसरा स्वातंत्र्य दिन आणि तिसरा महात्मा गांधी दिन. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला.
त्या अगोदर सुमारे 150 वर्षापूर्वी इंग्रज भारतात आले होते. व्यापार करण्याच्या उद्देशाने इंग्रजांनी आपल्या भारत देशात पाय ठेवला आणि नंतर कपटीपणाने संपूर्ण देश ताब्यात घेतला. अवघ्या देशभरात आपले साम्राज्य उभारले. त्यानंतर आपण इंग्रजांच्या गुलामगिरीत 150 वर्षे भरकटत राहिलो. इंग्रजांनी सामान्य जनतेवर अनेक अत्याचार केले. असे पारतंत्र्यात किती दिवस जगायचे? इंग्रजांचे गुलाम म्हणून किती दिवस अत्याचार सहन करायचे? आपल्याच देशात परके म्हणून किती दिवस जगायचे? जिथे सोने उगवले जाते या देशाची संपत्ती उघड्या डोळ्याने लुटताना किती दिवस बघायचे? किती दिवस सहन करायचे? असा प्रश्न भारत मातेच्या लेकरांना पडला नसता तर नवलच. ब्रिटिशांची जुलमी राजकोट उलथून टाकण्यासाठी भारतभूमीची लेकरं तयार झाली. इंग्रजांच्या अत्याचाराविरुद्ध लढण्याची त्यांनी शपथ घेतली. आपल्या भारत देशात इंग्रज नव्हे तर आपलेच राज्य करणार अशी मोठी क्रांती करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. नेताजी सुभाषचंद्र बोस, विनायक दामोदर सावरकर, खुदीराम बोस अशा क्रांतिकारकांनी या लढ्यामध्ये सामील झाले. या लढ्यामध्ये हजारो स्त्री पुरुषांनीही भाग घेतला. अनेक क्रांतिकारकांना इंग्रजांनी फासावर चढवले. भारत मातेला इंग्रजांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी हसत हसत आपल्या प्राणाची आहुती दिली. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नेत्यांनीही स्वातंत्र्याच्या लढ्यात उडी घेतली. चारही बाजूने इंग्रजांना घेरण्यात आले आणि शेवटी तो सुवर्ण दिन आला. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला. सुमारे 150 वर्षाची जुलमी राजकोट उलथून टाकण्यात भारतीय सैनिक यशस्वी झाले. 150 वर्ष भारत भूमीवर फडकणारे युनियनच्या खाली घेण्यात आले आणि तिरंगा अभिमानाने फडकवण्यात आला. भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम. उत्सव दिन रंगांचा आभाळ आज सजला, उत्सव दिन रंगांचा आभाळ आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडविला, नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडविला. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. अतिशय सुंदर असे या ठिकाणी कवायत संचलन केलेलं आहे. या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित असलेले गावातील सर्वच ग्रामस्थ आणि सर्व मान्यवर माता भगिनी, आपणा सर्वांना विनंती आहे की यानंतर आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची या ठिकाणी या स्वातंत्र्य दिनानिमित्त मनोगते आणि 2 देशभक्तीपर गीते होणार आहेत. छोटी छोटी भाषणे आहेत आणि 2 गीतं आहेत. साधारण 1-1.25 तासामध्ये आपला संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी संपणार आहे. त्यामुळे उपस्थिती आणि भाषणे होईपर्यंत आणि जोपर्यंत कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन होत नाही तोपर्यंत सर्व उपस्थित मान्यवरांना विनंती आहे की आपण कोणीच या ठिकाणावरून जाऊ नये. पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला स्वातंत्र्यानिमित्त 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐका. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव समीक्षा आहे. आज 15 ऑगस्ट आपल्या भारतात स्वातंत्र्य दिन आहे. 1947 मध्ये आपला भारत स्वतंत्र झाला. आजचा दिवस म्हणजे स्वातंत्र्याचा सण आहे. आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य अगदी अमूल्य आहे. जाता जाता एक सांगते पायनापाच्या रसाला ज्यूस म्हणतात, पायनापाच्या रसाला ज्यूस म्हणतात. ते देशासाठी टाळ्या वाजवत नाही, त्यांना कंजूस म्हणतात. एवढे बोलून मी माझे भाषण सांगते. जय हिंद, जय भारत. मित्रांचा आभार यात्रेला, उत्सव मित्रांचा आभार यात्रेला. आता मस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडविला. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव स्वरा गणेश आहे. आज 15 ऑगस्ट आहे. आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करतात. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हा दिवस आपल्या सर्वांसाठी आनंदाचा व अभिमानाचा आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले. त्या सर्व शूरवीरांना सलाम करूया. जाता जाता एका सांगते पायनापाच्या रसाला ज्यूस म्हणतात. ते देशासाठी टाळ्या वाजत नाही, त्यांना कंजूस म्हणतात. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा. माझा नमस्कार. माझे नाव शिव आहे. आज 15 ऑगस्ट आहे. हा दिवस खूप छान
मला 15 ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा. 15 ऑगस्टच्या हा दिवस छान आहे. जय हिंद भारत. नाव शिवानी आहे. आज 15 ऑगस्ट हा आपल्या भारताचा राष्ट्रीय दिन आहे. आपला देश 15 ऑगस्ट स्वातंत्र्य झाला. हा एक आनंदाचा दिवस आहे. या दिवशी आपण करीत आहोत. सगळे मिळून राष्ट्रीय गीत म्हणतो. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. नमस्कार, माझे नाव आहे. आज 15 ऑगस्ट आपण स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. आपला भारत देश खूप सुंदर आहे. जय हिंद, जय भारत. माझे नाव शिवानी आहे. आज 15 ऑगस्ट आहे. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या देशाला स्वतंत्र करण्यासाठी अनेक देशभक्तांनी बलिदान दिले. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जिससे तेरी शान है सर हमेशा ऊंचा रखना है जब तक दिल में जाए. माननीय मुख्य अतिथि, आदरणीय शिक्षकों और मेरे प्यारे दोस्तों, आप सभी को स्वतंत्रता दिवस की ढेर सारी शुभकामनाएं. स्वतंत्रता दिवस हमारे इतिहास का सबसे बड़ा ऐतिहासिक दिन है. इस दिन 15 अगस्त को हमारा देश अंग्रेजों से पूरी तरह आजाद हुआ. इस दिन 15 अगस्त 1947 को हमारे देश की आज़ादी मिली. 15 अगस्त 1947 को हमारे देश की आज़ादी मिली. हमारी महान स्वतंत्रता सेनानियों ने स्वतंत्रता आज़ादी के लिए अपनी जान तक कुर्बान करी. उन्होंने देश की आज़ादी के लिए अपना सब कुछ न्यौछावर कर दिया. आज हमारा देश हर क्षेत्र में एक नया अध्याय लिख रहा है. आज हमारी सैन्य ताकत इतनी अच्छी है. इसकी स्वतंत्रता इसकी सबसे मिसाल दी जाती है. धन्यवाद. भारत देश सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव मयुरी सावंत कदम आहे. आज 15 ऑगस्ट आहे. आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हा दिवस आपल्या सर्वांसाठी आनंदाचा व अभिमानाचा आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामीतून आपला देश झाला. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले. आज आपण त्या सर्व शूरवीरांना सलाम करूया. जाता एकच सांगतो, जाता एकच सांगतो. म्हणून स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. धन्यवाद. Every year on 15 August in 1947, the Republic from its rule. It is one of the most important days in our country's history. On this occasion, flag hosting, coloring program, and patriotic song are organized across the song. Country, schools, colleges, and government offices also celebrate this day with Independence Day. जय हिंद, जय भारत. 15 ऑगस्ट या दिवशी आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झाला. या दिवशी झेंडावंदन करतो, राष्ट्रगीत म्हणतो. सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. या दिवशी आपला भारत देश ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्त झाला. त्यासाठी अनेक नेत्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. तेव्हा आपली भारत माता स्वतंत्र झाली. आज आपण मोठ्या अभिमानाने तिरंगा फडकवतो. स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. स्वातंत्र्य दिन
आपण भारताचा सन्मान केला पाहिजे. रोज वेळेवर शाळेत जाऊया, मन लावून अभ्यास करून चांगले विद्यार्थी बनूया. सत्यता, शिस्त, प्रामाणिकपणा जपू. आई वडील शिक्षकांचा आदर करू. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. संचलन केलेलं आहे. या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवू. उपस्थित असलेले व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित असलेले गावातील सर्व ग्रामस्थ आणि सर्व मान्यवर माता भगिनी, आपणा सर्वांना विनंती आहे की यानंतर आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची या ठिकाणी या स्वातंत्र्य दिनानिमित्त मनोगते आणि 2 देशभक्तीपर गीते होणार आहेत. छोटी छोटी भाषणे आहेत आणि 2 गीतं आहेत. साधारण 1-1.25 तासामध्ये आपला संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी संपणार आहे. त्यामुळे उपते आणि भाषणे होईपर्यंत आणि जोपर्यंत कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन होत नाही तोपर्यंत सर्व उपस्थित मान्यवरांना विनंती आहे की आपण कोणीच या ठिकाणावरून जाऊ नये. माझे नाव सर. गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला स्वातंत्र्यानिमित्त 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐका. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव समीक्षा आहे. आज 15 ऑगस्ट आपल्या भारतात स्वातंत्र्य दिन आहे. 1947 मध्ये आपला भारत स्वतंत्र झाला. आजचा दिवस म्हणजे स्वातंत्र्याचा सण आहे. आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य अगदी अमूल्य आहे. जाता जाता एक सांगते, जाता जाता एक सांगते. पायनापाच्या रसाला ज्यूस म्हणतात, पायनापाच्या रसाला ज्यूस म्हणतात. ते देशासाठी टाळ्या वाजवत नाही, त्यांना कंजूस म्हणतात. एवढे बोलून मी माझे भाषण सांगते. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. मित्रांचा आभार यात्रेला, पुस्तक मित्रांचा आभार यात्रेला. आता मस्तक मिळत्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडविला, ज्यांनी भारत देश घडविला. सगळ्यांना माझा नमस्कार. माझे नाव स्वरा गणेश आहे. आज 15 ऑगस्ट आहे. आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करतात. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हा दिवस आपल्या सर्वांसाठी आनंदाचा व अभिमानाचा आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले. त्या सर्व शूरवीरांना सलाम करूया. जाता जाता एका सांगते, जाता जाता एका सांगते. पायनापाच्या रसाला ज्यूस म्हणतात, पायनापाच्या रसाला ज्यूस म्हणतात. ते देशासाठी टाळ्या वाजत नाही, त्यांना कंजूस म्हणतात, त्यांना कंजूस म्हणतात. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय भारत. माझा नमस्कार. माझे नाव शिव आहे. आज 15 ऑगस्ट आहे. हा दिवस खूप छान आहे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत. नमस्कार. माझे नाव शिव आहे. आज 15 ऑगस्ट आहे. मला 15 ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा. 15 ऑगस्टचा हा दिवस छान आहे. जय हिंद, जय भारत. नाव शिवानी आहे. आज 15 ऑगस्ट हा आपल्या भारताचा राष्ट्रीय दिन आहे. आपला देश 15 ऑगस्ट स्वातंत्र्य झाला. हा एक आनंदाचा दिवस आहे. या दिवशी आपण करीत आहोत. सगळे मिळून राष्ट्रीय गीत म्हणतो. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. नमस्कार. माझे नाव आहे. आज 15 ऑगस्ट आहे. आपण स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. आपला भारत देश खूप सुंदर आहे. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. माझे नाव शिवानी आहे. आज 15 ऑगस्ट आहे. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या देशाला स्वतंत्र करण्यासाठी अनेक देशभक्तांनी बलिदान दिले. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जिससे तेरी शान है सर हमेशा ऊंचा रखना है जब तक दिल में जाए. माननीय मुख्य अतिथि, आदरणीय शिक्षक और मेरे प्यारे दोस्तों, आप सभी को के लिए अपना सब कुछ छोड़ कर दिया. आज हमारा स्वतंत्रता, आज हमारा देश हर क्षेत्र में एक नया अध्याय लिख रहा है. आज
बात इतनी अच्छी है कि इसकी स्वतंत्रता इसकी सबसे मिसाल दी जाती है। धन्यवाद। भारत देश घडवला सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव मयुरी सावरकर आहे. आज 15 ऑगस्ट आहे. आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हा दिवस आपल्या सर्वांसाठी आनंदाचा व अभिमानाचा आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामीतून आपला देश झाला. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले. आज आपण त्या सर्व शूरवीरांना सलाम करूया. जाता एकच सांगते तिरंगाचा मान आहे पराक्रमाची जाण आहे. तिरंगाचा मान आहे पराक्रमाची जाण आहे. तिरंगाचा शान आहे भारताची शान. म्हणून स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. धन्यवाद. Every year on 15 August in 1947, the Republic from which rule it is one of the most important days in our country's history. On this occasion, flag hosting, coloring program and patriotic song are organized across the country. Schools, colleges and government offices also celebrate this day with Independence Day. Enjoy. 15 ऑगस्ट या दिवशी आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. या दिवशी झेंडा वंदन करतो, राष्ट्रगीत म्हणतो. सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. आज 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. या दिवशी आपला भारत देश ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्त झाला. त्यासाठी अनेक नेत्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. तेव्हा आपली भारत माता स्वातंत्र्य झाली. आज आपण मोठ्या अभिमानाने तिरंगा फडकवतो. स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. स्वातंत्र्य दिन शेवटी मी एवढेच म्हणते, किती आक्रोश तो झाला, किती रक्ताच्या नद्या वाहिल्या, सडा पडला मृत्यूच्या हातात, तेव्हा आपला स्वातंत्र्य दिन उद्या झाला. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. माझा नमस्कार. माझे नाव सोमय. आज 15 ऑगस्ट आहे. आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. सर्वांना स्वातंत्र्याच्या हार्दिक शुभेच्छा. या दिवशी आपण देशाच्या शूर सैनिकांना वंदन करतो. सगळेजण मिळून राष्ट्रगीत म्हणतो. जाता जाता एकच सांगतो, पाण्या आपल्याच्या रसाला रस म्हणतात. ते जे यासाठी टाळावाले त्यांना कंजूस म्हणतात. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. आभारी असला औषधी रंगाचा आभारी असला नतमस्तक मी या सर्वांना ज्यांनी भारत देश घडवला सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव श्रुती आहे. आज 15 ऑगस्ट आहे. आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी गौरवाचा व अभिमानाचा आहे. या दिवशी आज आपण आपल्या देशात स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी केवळ आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले नाही, तर देशभक्ती, त्याग आणि निस्वार्थ सेवेचा आदर्शही आपल्या समोर ठेवला. त्यांच्या बलिदानामुळे आज आपण शिक्षण घेऊ शकतो, आपले विचार मोकळेपणाने मांडू शकतो, लोकशाही जगू शकतो. जाता जाता एकच सांगते, तिरंगाचा मान आहे पराक्रमाची गाण आहे. तिरंगाचा प्राण आहे भारताची शान आहे. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. 15 ऑगस्ट हा आपल्या भारताचा राष्ट्रीय सण आहे. या दिवशी भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी मोठा त्याग केला. त्यांचे बलिदान आपण कधीही विसरू नये. आपला तिरंगा ध्वज आपल्याला एकतेचा संदेश देतो. आपण भारताचा सन्मान केला पाहिजे. रोज वेळेवर शाळेत जाऊया, मन लावून अभ्यास करून चांगले विद्यार्थी बनूया. स्वच्छता, शिस्त, प्रामाणिकपणा जपू. आई वडील शिक्षकांचा आदर करू. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक आणि माझे सर्वांना माझा सप्रेम नमस्कार.
स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. हा दिवस आपल्या देशासाठी अत्यंत अभिमानाचा आहे. या दिवशी 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले. हे स्वातंत्र्य अनेक वीरांच्या बलिदानामुळे मिळाले. या स्वातंत्र्यासाठी अनेक वीरांनी आपल्या आयुष्याचा त्याग केला. आपण त्यांच्या त्यागाचे नेहमी स्मरण ठेवले पाहिजे. जय हिंद. आपण देशाची सेवा करावी व देशाची सेवा करावी. जय हिंद, जय भारत. सारे माझ्या आवडीचे तीन रंग झेंड्याचे, सारे माझ्या आवडीचे. मान पहिला भगव्याचा, मंत्र देतो त्यागाचा. मान पहिला भगव्याचा, मंत्र देतो त्यागाचा. तीन रंग झेंड्याचे, सारे माझ्या आवडीचे. तीन रंग झेंड्याचे, सारे माझ्या आवडीचे. मान दुसरा पांढऱ्याचा, मंत्र देतो शांतीचा. मान दुसरा पांढऱ्याचा, मंत्र देतो शांतीचा.